वणी गावात असलेली मद्याची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेची मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव वणीच्या ग्रामसभेत करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त वणी ग्रामपंचायतीने दिनांक 13 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करून दिनांक 16 रोजी खंडेराव मंदिर सभामंडपात आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत मद्य विक्री दुकानाचे गावाबाहेर स्थलांतर करणे, ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या गावठाण जमिनीबरोबर मोकळ्या व राखीव जागांची मोजणी करून कंपाऊंड करावे, अंगणवाडी व प्राथमिक उपकेंद्राची इमारत दुरुस्ती, देव नदीवर असलेला पुरातन पूल बंधारा तोडणाऱ्या ठेकेदार व संबंधित विभागावर कारवाई, ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणीसाठी आरोग्य विभागाने पदभरती करून सोनोग्राफी सुविधा चालू करावी, इंडियन गॅस एजन्सीकडून वितरित होणारे गॅस सिलेंडरचे वजन करून घरपोच करण्याबरोबरच गॅस जोडणी सुरक्षित असल्याची खातरजमा करून घ्यावी, संत गोराबाबा समाज मंदिरासाठी जागा व सभागृह द्यावे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व वाचनालयासाठी जुनी ग्रामपंचायत इमारत उपलब्ध करून द्यावी आदी ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी दामोदर नगर मधील व्यापारी संकुलात असलेल्या मद्य विक्री दुकानांनी गावाच्या बाहेर स्थलांतरित करण्यात यावी असा ठराव मंजूर करून नवीन मद्य विक्री दुकानात परवानगी देताना नागरी वस्ती व व्यापारी संकुलात परवानगी द्यायची नाही असाही ठराव करण्यात आला. या सर्व निर्णयाचे वणीकरांनी स्वागत केले असून ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी सरपंच मधुकर सरकट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडल अधिकारी, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी काही शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून योजनाबाबत माहिती दिली. तुमची काय सुविधा आहे का? गॅस ऑनलाईन नोंदवायचा, बरोबर? नोंदवल्यानंतर 3 दिवसापर्यंत तुम्ही तो घरपोच दिला पाहिजे. मग तो काय येत नाही, ऑनलाईन कशासाठी गेलेलं आहे? तुमच्याकडं तिथं गेल्यावर काय उत्तर येतं, मग फोन करून द्यायचा. मग तुमच्याकडे फोन केल्यावर काल वेगळी मुलगी राहते तिथं, दुसऱ्या दिवशी वेगळी राहते, परत ते 3 दिवसानंतर कॅन्सल होऊन जातं. आणि मी तुमची ऑनलाईन इंडियन गॅसला पण तक्रार नोंदवली होती, त्याच्यावर काही केलं नाही. आणि मग हे उत्तर चुकीचे ना. ऑनलाईन मग घ्यायचंच नाही ना तुम्ही ऑनलाईन फोन करून टाका, तिथं या, बुकिंग करा, मग गॅस तुमच्या घरी येईल. बरोबर? होत नसेल तुमची असमर्थ असेल तर तसं सांगून द्या, आमच्या ज्याने होत नाही बुवा. मग कोणी गरीब दुबळा असं तो करेल ना इंडियन गॅसचं काम. तुमच्या ज्याने होत नसेल, सुविधा देता येत नसतील तर गेट बंद कुलूप लावलं, बाहेर फोटो आहे. मी फोन केला, मी काय म्हणलो, केस पेपर पण त्याला गोळा द्या. समोरच्या व्यक्तीने फोनही नाही घेतला आणि गोळा मी गेला मग म्हणे मी फोन केला, माझ्या समोर गर्दी पाहतो, समोर कुलूप लावलं, बाहेर घेतो उद्या दावलं केस पेपर. हा सगळं आपल्याकडे बुकिंग आहे सगळे. त्याच्या आधीचं पण आहे, याला टायमिंग आहे 9 वाजता, येतं 10 वाजता ते चालू करतात. ते पण फोटो आहे आपल्याकडे आणि शूटिंग पण आहे. मंगळवारी आणि त्यांचे मेन डॉक्टर हजर राहायला हवा. आणि काय होतं आपल्याला मतदान करता काम असताना का वणीगावचे लोक चांगले नाही, वणीगावचे लोक काहीच पद्धत केली, म्हणजे लोक विनाकारण मतदान करता. आपल्याकडे काय चौकीत कोणत्या एका गावाच्या असं दाखवते, आपल्याला 16 वर्ष कसं टाकला तर गाव चांगलं नाही. तर आपले साहेब राजू साहेब होते, बोडके साहेब होते, हे तर सामाजिक रस्ता निघून गेले. आणि सोनोग्राफी मशीन 1 जानेवारी 2023 रोजी वणी दवाखान्याला मिळाले, म्हणजे 1 वर्ष आणि 8 महिने, 1.5 वर्ष झालं. ते आज मी चालू नाही. तर मंत्रालयामध्ये फोन करतो, आदिवासी विकास मंत्रालयामध्ये, तर ते डॉक्टरची तयारी दाखवत आहे. पण यांचा पत्रव्यवहार झाला तरी ते पण बघा तिथं मीटिंग मध्ये. आणि यांचा सगळा स्टाफ पाहिजे, प्रमुख ऐका ना साहेब, स्टाफ पाहिजे, सफाई कर्मचारी कोणी पाहिजे आणि दवाखान्याचे सगळे डॉक्टर पाहिजे. लोकशास्त्र न्यूजसाठी वणी प्रतिनिधी सागर मोर.